स्वामी पाटील आणि यांची स्पर्धा आपण पाहतो आमदार चषक भारतीय जनता पार्टी वलप जय हनुमान क्रीडा संघ वलप आयोजित आमदार चषकाची स्पर्धा आहे। प्रेक्षक वर्गांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि तुमच्या माहितीसाठी आतापर्यंत 4 सामने संपलेत। बघा अंकुश पाटील यांची मॅनेजमेंट आज खूप छान काम करते। पहिला चेंडू डीप पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न, वेगाने धाव, पंचांकडे अपील, व्हेरी क्लोज। निर्णयाची वाट पाहूया, गरज होती का नव्हती, आउट की नॉट आउट, येणारी वेळ पाहायला मिळेल। वलप प्रवीणचा वलप खेळतोय आणि नागझरी हा संघ आपण जरूर पाहतोय, तर नक्कीच निर्णयाची वाट पाहूया आपण। तर तिसरे पंच या लगेच हिमांशू एंटरप्राइजेस रवींद्र बोईर साहेब यांचे इथे आगमन झाले। 40+ दमदार क्रिकेटर, तर निर्णय येईल तत्पूर्वी आम्ही जरूर माहिती देतो। खिडुकपाडा पिसारवे पहिला सामना झाला, 67 करायचा होता आणि तो सामना जिंकला खिडुकपाडा संघानं आणि या संघाला देण्यात आली बाय, यांनी प्रवेश केला थेट तिसऱ्या फेरीमध्ये। तर त्यानंतर वलवली विरुद्ध सामना झाला कोलवाडी, ज्यामध्ये 27 करायचे होते आणि वलवलीनं तो सामना जिंकला। त्यानंतर वलप रोशन आणि पाले बुद्रुकमध्ये 54 करायच्या होत्या, वलपला गोलंदाजच्या जोरावर जिंकला पाले बुद्रुक। यापूर्वीचा सामना पाहिला, पहिल्या फेरीतील 4था जुई मयूर आणि नेरे आचित गवत्या 46 करायच्या होत्या, सामना सहज जिंकला। डिसिजन पेंडिंग, व्हेरी क्लोज व्हेरी क्लोज। नागझरीची पिंक जर्सी महागुरु बघा अगदी खूप सुंदर दिसते स्क्रीनवर। पीटीसी लाईव्ह भारतदादा म्हात्रे यशस्वी स्पर्धेचे आयोजक आणि आज त्यांचा संघ आणि संपूर्ण यंग जनरेशन आहे। बघा भारतदादांची संपूर्ण यंग जनरेशन। सागर भारतदादांच्या बद्दल सांगायचं झालं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडण्याच्या स्पर्धेमध्ये आणि सिद्धी करवलेच्या नाईट स्पर्धेमध्ये त्यांच्या संघाच्या संघनायकाने जाहीर केलं, जर भारतदादा म्हात्रे क्रिकेट खेळत नसतील तर आम्ही कोणत्याच स्पर्धेमध्ये सहभाग होणार नाही। म्हणजे किती प्रेम आहे बघा भारतदादा म्हात्रे। नक्कीच नॉट आउट, डिसिजन पेंडिंग, नॉट आउट। तर नक्कीच आपण पाहूया, बाय मिळाली महागुरु खिडुकपाड्याला। नेक्स्ट मॅच होणारी दुसऱ्या फेरीतील पहिला वलवली बी विरुद्ध पाले बुद्रुक, जवळचीच गाव आहेत आज आपल्या जवळची गावं। पीटीसी लाईव्ह प्रेक्षक वर्ग जरूर ही स्पर्धा पाहतोय आणि आता आपण पाहूया तर नक्कीच मॅच कडे वळूया आपण। बंटी म्हात्रे हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, जावेद परीख सरांचा इशारा आलाय। क्रिकेटमध्ये तुम्हाला नजर स्थिर ठेवावी लागते, विभिन्नता तुमच्याकडे असावी लागते, ताळमेळ तुमच्याकडे असावं लागतं, कुशल नेतृत्व तुमच्याकडे असावं लागतं। प्रवीण पाटील खेळतोय स्ट्रायकर एंडला। प्रवीण पाटील एक महान खेळाडू, सातत्याने वलपसाठी बरेच योगदान दिलं, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही। येतोय हा चौकार, तर नक्कीच मॅच कडे वळूया। 2 चेंडूचा खेळ संपला, पहिल्या सिंगल वाईट 4। प्रवीण पाटीलचं महागुरु घरचं मैदान आहे, हा चेंडू डॉट बॉल। विश्वचषक फायनल झाले होते आणि तेव्हा म्हणत होते का शुभनम गिलचं गुजरातचं मैदान होम ग्राउंड आहे, मात्र त्यांनी निराशा केली। क्रिकेटमध्ये कधी काय होईल ना याचं भाकीत आपण करू शकत नाही। डॉट बॉल, 3 चेंडू आतापर्यंत 6 धावा प्रवीण पाटील खेळतोय। कार्पेटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, जरूर दूर करे क्षेत्ररक्षक, 1 धाव मिळाली। प्रवीण बंटी घरच्या मैदानावर खेळतो तेव्हा दबाव असतं, दडपण असतं, चांगला खेळ करावा लागतो, बॅटमधून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतात, प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करावं लागतं, खूप जबाबदाऱ्या असतात आणि यातून तुम्हाला मार्ग काढावा लागतो। बंटी म्हात्रे खराब चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह करतोय, दूरवर क्षेत्ररक्षक मिसफील्ड आणि याचा फायदा प्रवीण बंटी निघालेत। 2 धावेसाठी धावा मिळणार, वेल टेकन। भारत म्हात्रे यांचा नागझरी महागुरु खेळतो आणि त्यांनी दबाव चांगला बनवलाय आता वलपवर। बंटी खाडेकर एका बाजूला, प्रवीण पाटील, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस। धावा धाफलकावरती एकूण पाहिले 9। नेक्स्ट बॉल,
आक्रमणाचा प्रयत्न मिस होतोय आणि हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. खेळाडूंना लक्ष असू द्या. अंकुश पाटील आम्हाला माहिती देत असताना 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक. 1 षटक संपले. 9 धावा आल्यात. उल्लू बनून मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला. मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला. हॅलो सूरज. यानंतर बघा नाणेफेक केली जाणार आहे. पालेश्वरी पाले बुद्रुक विपक्ष विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ वलवली अशी बाबा दुसऱ्या फेरीतली पहिली लढत असणार आहे. ओटू सागर मांडवकर. नक्कीच महागुरु 31 जवळ आलेली आहे. आपली अनेक यंग जनरेशन आहे. त्यांनी हॉटेल्स बुक केलेत. पार्टीची तयारी कुठे करायची, वेन्यू ठिकाण डिसाईड केले. मात्र आपल्या आयोजकाने बघा 17 किलोचा बोकड प्रत्येक विजेत्या संघाला. करा बिंदास तुफानी 31 साजरी करा. दुसरं षटक. पहिला चेंडू डीप कडे खेळतोय आणि हा फटका आलाय. 6 धावेसाठी षटकार. षटकार हॅट्रिकसाठी परेश पाटील आणि ओमकार राय 1,000 रुपये. तर नक्कीच परेश पाटील सलग 2 षटकारांसाठी. वलपला प्रवीण पाटील 4 मध्ये 11 वैयक्तिक. संघाची धावसंख्या 15. रोशन मात्रे नागझरीकडून षटक हाताळतोय. समोर उभा आहे प्रवीण पाटील. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू. नक्कीच क्लीन बोल्ड. पहिला धक्का. इथे एन्जॉयमेंट एक्साइटमेंट आणि इथे प्रमुख इम्पॉर्टंट विकेट. प्रवीण पाटील क्लीन बोल्ड. इथेच लढले कित्येक सैनिक. आगरी मराठा कातकरी. नक्कीच येईल आपुले राज्य. शिवबा अम्मा सातकरी आणि रायगडावर शिवछत्रपतींचा भगवा झेंडा नाच करी. एसटीचीचा कौशल्याचं धन्यवाद देऊ. अगदी महागुरूंच्या आवाजामध्ये हा नारा पाहिला. महागुरूंचा आवाज अगदी हिंदूंची एकता जरूर आपल्याला पाहायला मिळते. निश्चित स्वरूपात अतिशय चांगलं संगीत आपण ऐकलं. खऱ्या अर्थाने की महाराष्ट्राच्या मातीमधून कथा शिवाची वाट करी. इथेच लढले कित्येक सैनिक. आगरी मराठा कातकरी. नक्कीच येईल आपुले राज्य. शिवबा अम्मा सातकरी आणि रायगडावर शिवछत्रपतींचा भगवा झेंडा नाच करी. बोला राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की. नक्कीच डीजे एसटीसीची कमालीचा प्रयत्न. बिंदास बैलांचे मालक राकेश पावसे आणि कुलदीप पावसे पेंदर यांच्याकडून वलपला शुभेच्छा आल्यात. महादेव पाटील आम्ही पाहतो. नेरेचे उद्योजक आकाश गवते असतील. यांच्याकडून नेरेचं सुद्धा अभिनंदन केले. त्यांचं इथे आगमन. नक्कीच मॅचकडे आपण वळूया. अमनसाठी सुवर्ण संधी. 2 षटकारासाठी 1,000 रुपये अजय पाटील यांच्याकडून. नक्कीच ओमकार राय कडून सुद्धा पारितोषिक. परेश शेठ पाटील उद्योगपती वलप आणि ओमकार राय अमनला आले पारितोषिक. महागुरूंनी आत्ताच आम्हाला सांगितलं 17 किलोचा बोकड आहे प्रत्येक संघाला आणि 50 जण तरी किमान जेवतील पोट भरून. खूप छान माहिती. रोशन मात्रे 15 धावा. रिवाचा टेम करण्याचा प्रयत्न. दबाव. घरच्या मैदानावर जेव्हा महागुरू घरचा संघ असतो तेव्हा दबाव असतं, दडपण असतं. कसं खेळायचं याचं प्लॅनिंग करावं लागतं. आणि आता अमन आणि बंटीकडून अपेक्षा वाढल्यात. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बघा नागझरी विरुद्ध वलप. प्रवीण खेळतोय पहिल्या फेरीतील 5वा सामना आणि 10 वाजून 45 मिनिटं.
आक्रमणाचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही, सिंगल मिळेल. आता नागझरीनं दबाव खूप छान पद्धतीने निर्माण केलाय. पहिले षटक हाताळलं होतं बंटी मात्रेनं, 9 दिला. रोशन मात्रेच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर त्याच्या गोलंदाजीनं हातभार दिला आणि आपल्या सोबळावर इथे आगेकूच करताना या गोलंदाजानं चांगली रणनीती दाखवली. प्रोजेक्टेड स्कोर 36, करंट रन रेट 9 पाहायला मिळतोय. आमनकडून अपेक्षा परेश शेठ पाटील यांच्याकडून कॅश प्राईज असणार आहे. शिवदास माळी साहेब यांच्याकडून आयोजनाला शुभेच्छा आलेत आणि यस पंचांचा इशारा आलाय. बॅट्समन आउट, पंचांकडे दाद मागतोय. मात्र आता 15वर एकूण धावा आपण पाहणार आहोत 15 आणि गडी बाद झालेत 2. नक्कीच महागुरू हिंदूंचा नारा संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये आता घुमतोय. नक्कीच पनवेलला आपण यूट्यूबला पाहिलं असेल बागेश्वर धाम आणि ते वीरेंद्र महाराज पनवेलला येणार आहेत जानेवारीला. श्रीराम कथेचं आयोजन पनवेलला होणार आहे बालाजी ट्रस्टतर्फे. तर नक्कीच मॅचकडे वळूया. तिसऱ्या पंचांचा आपण जरूर निर्णय पाहिला होता, तर नक्कीच थोडासा निराश. प्रोजेक्टेड स्कोर फायनली पंचांचा निर्णय हा अंतिम असतो आणि त्यांच्या निर्णयाचं स्वागत करणं हे चांगल्या खेळाडूंचं लक्षण असतो. आणि नक्कीच आपण पाहूया धावसंख्या एकूण धावा पाहूया धावफलकावर 15. 2 गडी बाद 15. नवीन फलंदाज सरकेल. प्रकाशजी खाडेकर यांना महागुरूंनी सांगितलं का महागुरू 31 साजरी करणार नाहीत, कारण ते हिंदू आहेत. हिंदू आहोत आणि हिंदूच राहणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्या गुढी पाडव्यालाच देणार आहेत. बघा ही हिंदूची अस्मिता, ही हिंदूचं प्रेम आहे. ते नक्कीच सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा धावफलकावर 15. 8.18ची सरासरी. आता धावसंख्येचा वेग वाढवणं खूप महत्वाचं आहे. चांगल्या पद्धतीनं आक्रमण करावं लागेल. 4 षटकांचा सामना पूर्वार्ध पाहायला मिळतो. वल्लभ प्रवीण विरुद्ध नागझरी. फर्स्ट राऊंड 5वा सामना आपण पाहतोय. जय हनुमान रियांश 11 वल्लभ. आक्रमणाचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, गॉन कॅच, झेल सोडलाय. दबाव निर्माण झाला. अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप वल्लभकडे, तो हातभार द्यावा लागेल. हातभार देणं खूप महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 9 आणि आता रोशन मात्रेचं षटक. 2 षटकानंतर आपण एकूण धावा पाहिल्या तर धावफलकावर 16. तर सन्मान्य जयदास डोंगरे साहेब पालेचे आमचे सन्मान्य पाहुणे यांचे इथे शुभ आगमन. आमदार चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. DJSTC. जे लढत असणार आहे पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक विपक्ष विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ वलवली अशी लढत असणार आहे. नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. जयदास ढोंगरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. तर नक्कीच षटक क्रमांक 3 गोलंदाजाला योगेश म्हात्रे. कमबॅक खूप चांगला केला गोलंदाजी करताना नागझरी संघानं. धावा धावफलकावरती 16. प्राइज कंटिन्यू असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सिंगल मिळेल. आता महागुरू यजमान संघ आणि पाहुणा संघ. घरच्या मैदानावरचा यजमान संघ समोर पाहुणा संघ अशी लढत सुद्धा आहे. इथे तुम्हाला क्लिअर क्रिकेट थिंकिंग दाखवावे लागेल. आता स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप करणं संघासाठी महत्त्वाचं आहे. बंटी खाडेकर अपेक्षा त्याच्याकडून आक्रमण करतोय. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा आहे आणि सिंगल. बघा बरेचसे चेंडू झाले. सुधीर आमचे उत्तम स्कोरर आम्हाला माहिती देत असताना तब्बल बरेच चेंडू झाले, षटकार आला नाही. सेकंड ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. योगेश म्हात्रे 2 चेंडूमध्ये 2 दिल्यात. पुढचा चेंडू आक्रमणाचा प्रयत्न, फटका फसेल, सेफ लँड होईल का क्षेत्ररक्षक आणि चेंडू हातामध्ये विसवला.
हा चेंडू पडला आहे जेल ड्रॉप. आज थोडं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं, मात्र इथे प्रयत्न चांगले होणं सुद्धा संघासाठी खूप महत्त्वाचे. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज योगेश मात्रे 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात. आगे कुच करावी लागेल, चांगला क्रिकेट दाखवावं लागेल. इथे वलप खेळतोय आणि वलपला आता कसोटी आहे. धावसंख्या त्यांना चांगली उभी करावी लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके करावे लागेल. मात्र एका बाजूला अचूक मारा आहे, अचूक मारा, दिशा भेदकता, खोलवर टप्पा, बिंदास गोलंदाजी या सामन्यामध्ये आपण पाहतोय. चांगली कमालीची गोलंदाजी योगेश मात्रे. सलग 4 चेंडूवर 4 आपण पाहतोय धावा. लवली बॉलिंग. 20 आक्रमण करतोय, ड्राईव्ह करतोय स्ट्रेट हिटला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. आतापर्यंत गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. गुड बॉलिंग. नागझरीचे पाठीराख्य. लो आपण पाहतोय कमी षटकामध्ये तुम्हाला अशी भरीव कामगिरी करणं खूप कठीण असतं आणि 5 चेंडूमध्ये दिलेत 5 धावा. शेवटचा चेंडू, चांगली गोलंदाजी, सिंगल. 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा. गुड बॉलिंग. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आला होता षटकार आणि त्यानंतर अद्यापर्यंत काहीच नाही, काहीच बिघडलं नाही. तब्बल 11 चेंडू झालेत, काहीच वाकडं करू शकलं नाही. चला रिपोर्टिंग करायचे महागुरु. पुढचे 2 संघ रिपोर्टिंग करा. पाले बुद्रुक आले, वलवली बी रिपोर्टिंग करा. आज अंकुश पाटील आणि आमच्या स्वामी पाटील आणि जे हनुमान मित्रमंडळ महागुरु त्यांनी टार्गेट सेट केलं का 12च्या अगोदर 5 सामने संपले पाहिजेत. हा त्याने माइंड सेट केला होता, हा प्लॅन केला होता आणि आज बघा सक्सेसफुल झालाय. निश्चित स्वरूपात अतिशय आणि खेळाडूंचं सुद्धा संघांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, वेळेवर उपस्थित राहिले. जयदादा ढोंगरे इथे आलेले आहेत. गतवर्षी नाईट स्पर्धा आपण अजमावली, पालेश्वरी चषक. त्या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान खूप मोठं मौलिक ठरलं. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर नाणेफेकीसाठी विठ्ठल रखमाई क्रिकेट संघाच्या संघनायकांनी सुद्धा रेडी राहायचे आहे. नाणेफेक जयदादा या 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांच्या वतीने ते आपल्याला खऱ्या अर्थाने करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या शुभास्ते ते नाणेफेक केली जात आहे. अविनाश शेठ उलवेकर साहेबांना आम्ही पाहतो, माजी सरपंच पालेबुद्रुक. जयदादा करा नाणेफेकाराचे या संघनायक विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ वल्लभ विपक्ष पालेश्वरी पालेबुद्रुक. तर नक्कीच बघा टॉस होते महागुरु. 22 झालेत. चला 4थ्या षटकाला प्रारंभ करा. काय पाणी पाहिजे का? पाणी घेऊन जा. 12 प्लेयर जा. महागुरु टॉस विन. इथे नाणेफेकीचा कौल विठ्ठल रखमाई क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेले आहे, परंतु निर्णय त्यांनी स्थगित ठेवलेला आहे. नंतर आपल्याला आपल्या निदर्शनात आणतील, परंतु जास्त वेळ लावू नका. तर सांत सायरा VRCC असा संघ खेळणार आहेत आणि ज्याचे पुरस्कर्ते DJ SDC सँडी. तर नक्कीच 3 षटकानंतर 22 बंटी खाडेकर खेळतोय, प्रतीक पाटील. मिनी वानखेडे वल्लभचं मैदान पाहतोय. हे प्रतिकूल मैदान आहे. फलंदाज आणि गोलंदाजीसाठी बहारदार खेळी होणं, चांगली कामगिरी होणं संघासाठी खूप महत्त्वाचे. क्वालिटी दर्जा दाखवावा लागेल. आक्रमण करतो डीप कडे, कव्हरच्या क्षेत्राकडे. 1 बाउंड क्षेत्ररक्षक तैनात आहे. जरूर 2 धावा मिळतील का? यस, वेल टेकन, 2 वेल. आता 5 चेंडूचा खेळ बाकी. एकूण धावा दाफलकावर 24. स्वामी पाटील, अंकुश पाटील, संपूर्ण जे हनुमान मित्रमंडळ, भारतीय जनता पार्टी सर्व पुरस्कर्ते. एक वेगळी संकल्पना. फर्स्ट प्राइज कॅश प्राइज आणि बोकड. त्याचं वजन सुद्धा 17 किलो. बघा नक्कीच मॅचकडे वळूया. थोडं एंटरटेनमेंट. डीप बॅकवर्ड पॉइंटकडे जरूर हा फटका जरूर पाहायला मिळालाय. चौकार. सबसे कातिल गौतमी पाटील. की सबसे कातिल गौतमी पाटील. अगदी महाराष्ट्राच्या युवा वर्गाला तिने वेड लावलाय सोशल मीडियावर. मॅचकडे वळूया. 2 चेंडूनंतर एकूण धावा 28. बॅटिंग करतोय वल्लभ. प्रवीणचा वल्लभ संघ थोडासा गडबडलाय. हा चेंडू आपण पाहतो वाईट बॉल.
महागुरु जे बोकड येणार आहेत ते गावरान आहेत आणि गावठी आहेत, ही सुद्धा माहिती आम्हाला मिळाली. प्युअर गावरान गावठी बोकड बघा किती क्वालिटी दिली आयोजकानं. 29 धावा, 4th ओव्हर इन प्रोग्रेस, 29 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज कुणाल मात्रे ऑन साईडला ड्राईव्ह करतोय, डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण आणि जरूर सिंगल डबल. शेवट गोड होणं महत्वाचे. सर्वात लोएस्ट स्कोर आतापर्यंत पाहिला कोलवाडीच्या होत्या, तरी त्यांनी नाकी 9 आणलं होतं प्रतिस्पर्धी संघाला. आता धावा 30, चेंडू शिल्लक 3. कुणाल मात्रे समोर उभा आहे प्रतीक पाटील. बंटी खाडेकर, प्रतीक पाटील. हा चेंडू बॅटवर आला नाही. एसटी रक्षक स्लिपकडे, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. जरूर पाहूया धावा मिळतील. धावांची लयलूट करावीच लागणार आहेत आणि अवांतर हा बोनस. तर नक्कीच आपण पाहतोय 3 धावेने संघ पुढे सरकेल. कुठे का होईना 40-45, 3 चेंडूमध्ये 2 फटके. हा अभ्यास सुरू झाला असेल, एक कॅल्क्युलेशन असेल पाठीराख्यांचं का 3 चेंडूमध्ये 12 धावा याव्या. 43 झाले, 2 गडी बाद, कारण धावसंख्या तुम्हाला पाहिजे. आज हायस्ट स्कोर केला खेडूकपाडा. काय खेळला साहिल आणि भावेश, सर्वांना मंत्रमुग्ध केला अशी नेत्रदीपक कामगिरी कुणाल मात्रे. 3 चेंडू बाकी, मोठा फटका पाहिजे वलपला आणि येतो हा बिग शॉट, षटकार. टोटल स्कोर 39. गोलंदाजाला रोखावे लागतील. बाबा बाबा चिलीम छुटका, इमल गुटका, बॉलर फुल, बॅटमन बोकार खुश, दणदणीत खणखणी षटकार बेकार. ख्वाबों से अपने मुकरता सॉन्ग लावणं, असं डायलॉग कनेक्ट करणं हे फक्त SDCच करू शकते. 2 चेंडू बाकी, 4 षटकार, 39. पहिल्या चेंडूवर डबल, चौकार, वाईट, सिंगल, षटकार आलाय. प्रतीक, हा चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट कडे, षटकार, चौकार पाहिजे वलपला. आता मी जे भाकीत केलं होतं, वर्तमान केलं होतं, आता 43 रन्स. पाठीराखे खुश असतील. गुरु पाठीराख्यांना अजून एक षटकार हवा आहे, अजून एक षटकार त्यांना हवा आहे. फायटिंग त्यांना करायचं. गावकरी मंडळींना तो षटकार हवा आहे. 43 झाल्या. प्रतीक पाटील, हा चेंडू दबाव वाढलाय कुणालवर. ज्या नागझरीनं दहशत निर्माण केली होती क्रिकेटमध्ये, हेच असतं, कुणाची दहशत नसते, कुणाची कायम दहशत नसते. कोण कुणावर कुरगोडी करेल हे सांगू शकत नाही. आणि आता प्रतीक पाटील, 44 रन्स ऑन बोर्ड. शेवट गोड होणार का? आक्रमणाचा प्रयत्न, ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून. 2 क्षेत्ररक्षक, 2 धावेसाठी गुड फिल्डिंग, व्हेरी सुपर फिल्डिंग. 3री धावेसाठी प्रयत्न, नक्की 2 मिळतील. पूर्वार्धाचा खेळ आता समाप्त झाला. एकूण धावा दाफलकावरती गुणसंख्या पाहूया. एकूण धावा 46-47 करायचे. पुढच्या संघाचा टॉस सुद्धा झालाय आणि आता आपण वेळ पाहतोय 10:59. पहिल्या फेरीतील हा 5वा सामना. नागझरी वलप 24 मध्ये 47. सामना कोण जिंकेल? फाईट खूप चांगली. मात्र एकदा फलंदाजी आवडली असेल तर प्रतीक पाटीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगला डाव त्यांनी सांभाळला, बंटीनं चांगला डाव सांभाळला आणि आता 47 टार्गेट. कंपल्सरी चेस. पुन्हा एकदा 4 षटकं 20 मिनिटं. DJSTGचे मंडप व्यवस्थेचे आम्ही पाहतो मालक सूरज पाटील यांचं इथं आगमन झाले आणि त्यांचा संघ खेळणारे सांज सायरा. यस, ऐका, तेव्हा तो म्हणतोय ऐका, तेव्हा तो म्हणतोय तुला
चलिए 24 गेंदे 47 रन। अपने आवाज सुने सागर मांडवकर इनकी। रिक्वायर्ड रेट 11.75। 47 रन। इससे पहले भी सुधीर वही टारगेट था, 7 गेंदे रखकर चेस किया था नेरे टीम ने। तर रवींद्र बुलबेकर शांततेचे प्रतीक खिडूकपडा यांचा येतोची सन्मान आमचे जानुमान क्रिकेट संघाचे प्रतिनिधी युवराज पाटील यांच्या शुभ हस्ते केले जात आहे। ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स युवराज दादा पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केले जात आहे। सन्माननीय नारायण खाडेकर साहेब वलप यांचा पुन्हा एकदा आगमन इथे झालेलं आहे। नारायण खाडेकर साहेब यावं आपण व्यासपीठावर, स्वागत आहे आपलं। आमचे आयोजन प्रतिनिधी खरे आता संयोजन प्रतिनिधी आहात, यावं व्यासपीठावर, मनपूर्वक स्वागत आहे। प्रत्येक दिवशी त्यांची आम्ही उपस्थिती चला बॅट्समन पाठवा, बॉल पाहिजे। ओके, बॅट्समन गेलेत मैदानामध्ये। हाँ, छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नेरे सम्माननीय अनिल शेठ साई बोरवेल के इनकी जो टूर्नामेंट थी वहाँ पर पहली मर्तबा क्रिकेट में सागर मांडवकर महागुरु कव्वाली का ऑर्गेनाइजर किया था लाइव में। तब ये धुन एकनाथ जी माली इन्होंने बजाई थी, आज भी हमें याद है। हाँ यस पारम पाटिल, हाँ सुनील पाटिल। चलिए देखेंगे यहाँ पर मैच किस तरह से होता है। दर्शक देखिए पूरे तादाद में हैं, बहुत से दर्शक इस समय इस मैच का मजा ले रहे हैं, यूट्यूब के जरिए जुड़ चुके हैं। यहाँ आकर इस मैच का सामने सामने मजे लूट रहे हैं। 11:04। आज काफी फास्ट है हम। खाडेकर साहब आज शायद आप जल्दी जा सकते हैं घर। "47 रन्स टू विन" और बहुत ही बेहतरीन जगन्नाथ पाटिल। देखिए यहां पर 47 रन जरूर हैं, मानो इससे पहले नेरे टीम ने उस जुई टीम के खिलाफ आसानी के साथ पूरे किए थे, लेकिन यहां पर श्री कृष्ण नागझरी टीम को यह भी नहीं भूलना चाहिए कि उनके सामने टीम जो है, क्योंकि ये उनका होम ग्राउंड है। जय हनुमान रियांस 11 वलप, लेकिन इस मर्तबा ये गेंद खराब है, वाइड गेंद। अतिरिक्त के रूप में 1 रन जगन्नाथ पाटिल यहाँ पर इस वक्त गेंदबाजी के ऊपर आए हैं। सुभाष मात्रे हैं और भारत मात्रे, श्री कृष्ण नागझरी टीम की तरफ से ये जोड़ी। क्या बात है, वाइड यार करने की कोशिश, लेकिन इस मर्तबा विकेट कीपर की गलती नजर आई, गेंद को नहीं कलेक्ट कर पाए। 22 के तौर पे ये रन मिलेगी। सागर मांडवकर आप स्टेज के ऊपर आइए। तो देखेंगे इस समय भारत मात्रे अब स्ट्राइक के ऊपर आ चुके हैं। युवराज पाटिल की तरफ से 2000 का इनाम है, और ये इनाम इसलिए है कि जगन्नाथ पाटिल यदि 2 गेंदों में 2 विकेट लेते हैं
तो युवराज पाटिल के 2000। क्या बात है। और भारत मात्रे, और ये देखिए 1 बाउंस और तरफ गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। सागर मांडवकर, जलपान के लिए आपको जाना है, चलिए आप क्लियर कट करते हैं हम। हमारे 24 लाइव इवेंट्स के टेक्निकल ऑपरेटर और एक बोरला के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी हैं चांबो, सिक्सर किंग चांबो, वो भी लाइव देख रहे हैं। तो स्वागत है चांबो आपका भी, और संदेश पाटिल। लेकिन इस वक्त भारत मात्रे को रोकना असंभव हो रहा है जगन्नाथ पाटिल के लिए। ये दूसरा बैक टू बैक चौका। देखिए सब कुछ अच्छा चल रहा था, पीछे से आवाज है कि इनाम लगाइए, और ये इनाम लगाया वहां से बरसे भारत मात्रे। युवराज पाटिल भाई मैदान के अंदर गेंदबाजी कर रहा है, एक भाई देख रहा है। इससे एक बार जगन्नाथ पाटिल की गेंद उठाकर खेलने की कोशिश, ऑन साइड में वाइड स्लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है, अमन वहां पर है, लेकिन 1 ही रन मिलेगी। स्कोर 1 से आ गया था, वह 10 के ऊपर पहुंचता हुआ, 11 के ऊपर पहुंचता हुआ श्री कृष्ण नागझरी बनाम जय हनुमान रियांश 11 वल्लभ, ये टीम यहां पर खेल रही है। बहुत ही अच्छा मैच है, बिल्कुल सुभाष मात्रे और भारत मात्रे जोड़ी श्री कृष्ण नागझरी टीम की तरफ से। ये लोअर फुल टॉस दिवाने की कोशिश, अंपायर के बगल से गेंद को निकाला, तेजी के साथ 1 रन पूरा होता हुआ प्रतीक वहां पर गिर पड़े, लेकिन आखिर दम तक गेंद को रोका जरूर है, लेकिन जब तक रोके तब तक भारत मात्रे और सुभाष मात्रे ने दौड़कर 2 रन पूरे किए। पहले ओवर के समापन, पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या हम देख रहे हैं 13 रन विदाउट लॉस। एक अच्छी शुरुआत यहां पर होती हुई। डीजे शंकुनाथ भोईर खेडूपडे यांचं आगमन झालेलं आहे यावं व्यासपीठावर, आणि भारत मात्रे यांच्यासाठी एक स्वर्ण संधी आहे। लागोपाठ 2 षटकारांसाठी बाला दाबणे पालेखुर्द यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस असेल भारत मात्रे यांच्यासाठी। तो देखेंगे आप 13 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए 18 गेंदे 34 रनों की जरूरत है। तोंडरा के हमारे पीके पाटिल साहब, प्रहलाद पाटिल साहब इस मैच को देख रहे हैं, तो उनका भी हम स्वागत करते हैं। जरूर बहुत से दर्शक यूट्यूब के जरिए जुड़ चुके हैं, और ख़ास तौर पे हमारे सम्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहब, वो भी इस मैच को लाइव के माध्यम से देख रहे हैं। उन्होंने भी इस टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं बयान की हैं। कल नारीवली टीम 40+ यहाँ पर खेलने के लिए आएगी, तो उनका भी स्वागत रहेगा। अब 18 गेंदे 34 रनों की दरकिरार हैं। सामने भारत मात्रे और सुभाष मात्रे, लेकिन गेंदबाजी में प्रवीण पाटिल आए हैं। जब जय हनुमान वल्लभ टीम खेलने के लिए उतरती है तो खास तौर पे प्रवीण पाटिल, एक वल्लभ नाम आता है तो इस खिलाड़ी का नाम खास तौर पे लिया जाता है। लेकिन इस मर्तबा आप यहां से भारत मात्रे के बल्ले से आता हुआ यह बहुत ही बेहतरीन छक्का, क्या बात है। दिल तब बहलेगा, वो बहलेगा तब जब नागझरी के समर्थक ये कहेंगे कि ऐसे छक्के आए।
तब हम बहलेंगे। लेकिन इस समय यहाँ पर बहुत दुख हो रहा है टीम वल्लभ के समर्थकों को, क्योंकि इस टीम यहाँ पर खेल रही है। लेकिन देखिए इस वक्त जो नागझरी टीम खेल रही है ना, नागझरी टीम, श्री कृष्ण नागझरी टीम, रायगढ़ में पहली टूर्नामेंट रखने का मान कौन सी टीम हासिल करती है, वो है ये नागझरी टीम। क्योंकि रायगढ़ में क्रिकेट की शुरुआत इस टीम से की जाती है, लेकिन यहां पर मिस टाइमिंग हुआ है और प्रतीक पाटिल ने यहां पर कैच लिया। भारत मात्रे को आउट करने में कामयाब रहे प्रवीण पाटिल। तर थँक्स संदीप पाटील सर. खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आणि पालेबुद्रुक गावातील एक कालचे नामवंत क्रिकेटर शिवराम उलवेकर साहेब आमच्याशी जोडलेले आहेत. शिवराम दादा, आजचा 4था दिवस आहे, 4 दिवस तुम्ही क्रिकेटचा आनंद घेता, एकंदरीत तिथला माहोल आणि या वातावरणाबद्दल, खऱ्या स्पर्धेबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? अतिशय सुंदर असे प्रयोजन केले आहे ओलपाने आणि सुंदर असे सामने बघायला खरंच आनंद होतो. आम्ही वेगवेगळे असे खेळायचो, पण असे मॅच बघल्यानंतर आम्हाला वाटतं की आम्हाला सुद्धा खेळायची स्फूर्ती निर्माण होते. खरंच चांगलं आयोजन आहे आणि थँक्यू फॉर आयोजक. लेकिन आप है कहाँ पर? खऱ्या अर्थाने बघा शिवराम दादांसाठी जोरदार आले, त्यांनी सांगितलं दमदार आयोजन आहे. पब्लिक में गए हैं महागुरु, वहां पर घूम रहे. अब देखिए मैंने सोचा कि आरपीएल में जब टीके माली अचानक से गायब होते थे, स्टैंड के ऊपर चढ़कर दर्शकों से बातचीत करते थे, ऐसा यहाँ पर किस्सा. लेकिन ये देखिए यहाँ पर भारत मात्रे जैसे आउट हुए, योगेश मात्रे मैदान के अंदर आए, आते ही डकआउट से सेट होकर आए हैं और आते ही यहाँ पर प्रवीण पाटिल के ऊपर हल्ला, 6 रन. तो टाइगर के सूरज माली यहाँ पर आए हैं, उनसे गुजारिश है कि आइए मंच के ऊपर. आपका स्वागत है. हमारे स्वामी पाटिल इस टूर्नामेंट का ऑर्गेनाइजर करता है, वो आपसे बिल्कुल आपको निमंत्रण दे रहे हैं. तो इस वक्त छक्का आया, छक्के के साथ 25 रन, 15 गेंदें बची. अब जीतने के लिए 22 रन चाहिए. काफ़ी आप टेंशन में हैं, क्योंकि जब गांव की टीम ऐसे खतरनाक कैंड में होती है, जिस तरह से पैकफुट के ऊपर होती है, तो लेकिन अभी भी यहाँ पर वक्त डाला नहीं है. होम ग्राउंड है, कभी भी फासा पलटा जा सकता है. लेकिन योगेश मात्रे हैं सामने और ये देखिए यहां से एक और बेहतरीन छक्का योगेश मात्रे के बल्ले से. बैट्समैन हुक में एक हाँ, हमारे पेंदर के प्रकाश शेठ भोईर वो भी मैच देख रहे हैं यूट्यूब के जरिए. काफ़ी क्रिकेट के शौकीन हैं, ऐसे बहुत से दर्शक होते हैं रात भर जागकर हर टूर्नामेंट में अपना योगदान देते रहते हैं एज अ दर्शक होने का. तो प्रकाश शेठ भोईर, आपका स्वागत है. देखिए यहाँ से योगेश मात्रे, क्या बात है, अप्रतिम कवर की तरफ से खेलने का प्रयास है. और ये देखिए वहां पर खिलाड़ी थोड़े से पंबल हुए, गेंद सीमा पार हो चुकी है 4 रनों के लिए. और म्हात्रे पाड़ा के किरण म्हात्रे इस मैच को देख रहे हैं लाइव के जरिए. उन्होंने बिल्कुल नागझरी टीम के लिए शुभकामनाएं बयान की हैं. किरण म्हात्रे, बिल्कुल आपका भी स्वागत है. एक अच्छे टीम के वो खिलाड़ी हैं, तो किरण म्हात्रे आपका भी स्वागत है. 35 रन देखिए आसानी के साथ इस स्लोअर गेंद थी, पूरी तरह से टप्पा पड़ने के बाद बाहर निकली. प्रवीण पाटिल को क्या हो गया आज, क्योंकि न चले जगन्नाथ पाटिल, न चल रहे हैं प्रवीण पाटिल. जो निर्णायक हिस्से में थे वही यहां पर सिक्के नहीं चल रहे हैं. क्या बात है. सुशील यहां पर हमारे आ चुके हैं, तन्नव पाटिल, सुशील पाटिल, भावेश, टाइगर की ये सब सेना यहाँ पर आज आ चुकी है. लेकिन यहाँ से डॉट गेंद की समाप्ति. अब 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. स्कोर है तकरीबन 36 रन. अब यहाँ से देखा जाए तो 12 गेंदे 11 की जरूरत. बॉल टू रन.
आप यहाँ पर मैच देखने आए हैं, बिल्कुल क्रिकेट का लुत्फ, क्रिकेट का आनंद लूट रहे हैं। यहाँ का माहौल और यहाँ का बिल्कुल ये यहाँ की जो प्रतियोगिता है आपको कैसी लगती है? हमको यहाँ पर बहुत अच्छा लग रहा है और हम लोग यहाँ आनंद लेने के लिए आए हैं और हम लोग को बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर। आपके मुल्क में इस तरह की क्रिकेट प्रतियोगिता होती है क्या? हाँ, हमारे यहाँ भी ऐसा होता है। और युवा के लिए आप क्या संदेश देना चाहेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से? यहाँ पर भी अच्छे खेल रहे हैं हम लोग जैसा, हमको यहाँ पर बहुत आनंद मिल रहा है। कैसा आपको अच्छा लगा? बहुत अच्छा लगा। खूब खूब आपका धन्यवाद। क्या बात है, कौन मिला आपको? यूपी बिहार तक चले गए आप ये महागुरु। जाना पहुंची बैलगाड़ी, वहां पहुंचे मारवाड़ी। बिल्कुल। चलिए 12 गेंदे बचे और जीतने के लिए 11 रन चाहिए। आपके साथ प्रकाश खाड़ेकर है, बालराम पाटिल है, वहां पर देखा जाए तो किरण है, सब है हमारे। तो आपको क्या डर? लेकिन देखिए यहाँ पर जगन्नाथ दौड़ रहे हैं, दूसरे रन की कोशिश, ये यहाँ पर दूसरा रन, यस, पूरा होता हुआ। तो रनी दौड़ने में काफी माहिर हैं, तो ऐसे यहां से थोड़े से लेजी क्रिकेट नहीं चल सकता है। इस वक्त 2 रनों के साथ स्कोर 38। अब 11 गेंदें बची हैं, 9 रनों की जरूरत। क्या बात है, बहुत ही बेहतरीन फ्लैट 6 स्क्वायर लेग पूरी तरह से क्लियर किया। और ये देखिए दहाड़ते हुए इस समय सुभाष मात्रे। गोरे रंग तो 3 रनों की जरूरत है। देखिए इस मैदान के अंदर नागझरी, श्री कृष्ण नागझरी टीम क्या परफॉर्मेंस दे रही है, बहुत ही उम्दा खेल इस मैदान के अंदर कर रही है। इस वक्त 1 रन पूरा होता हुआ, दूसरे की कोशिश नहीं है, 1 रनों के साथ स्कोर 45 रन। अब सिर्फ 2 रन दूर है जीत से, 9 गेंदों का खेल बचा हुआ है। हमारे ऑफिशियल अंपायर ईशु कोहली को भी इस मैच को देख रहे हैं, उनका भी स्वागत है। अभी अभी इस मंच के ऊपर प्रणव पाटिल टाइगर की तरफ से यहाँ पर आए हैं, सुशील पाटिल और सौरव और उनका पूरा ग्रुप यहाँ पर आया है। स्वामी पाटिल इनके प्यार के खातिर, अंकुश पाटिल इनके इस टूर्नामेंट के लिए उनकी उपस्थिति, स्वागत है। क्योंकि टाइगर कहे तो खास तौर पे बड़ी टूर्नामेंट नाइट प्रतियोगिता, शिक्षण महर्षि स्वर्गीय नारायण शेठ स्मृति चषक सम्माननीय विष्णु शेठ पाटिल इनके माध्यम से ऑर्गेनाइज की जाती है। तो जरूर यहाँ से देखा जाए तो एक सिंगल दूसरे की कोशिश जल्दी हो रही है शायद योगेश को, लेकिन देखिए नहीं, क्योंकि उन्होंने अब जान लिया है कि मैच हमारे पक्ष में है। होम ग्राउंड के ऊपर वल्लभ टीम के सामने इस तरह का परफॉर्मेंस रहने के आसान नहीं था, लेकिन फिर भी उन्होंने कर दिखाया। क्योंकि 47 रन कम रन नहीं थे, लेकिन भारत मात्रे की शुरुआत बहुत ही खतरनाक रही। क्योंकि शुरुआत आप अच्छा देते, आप स्टार्ट अच्छा देते हैं तो बिल्कुल वो सामने वाली टीम को ढेर कर देने वाला स्टार्ट होना चाहिए। वो किया भारत मात्रे ने और अच्छा साथ दिया सुभाष मात्रे ने, जो सलामी के तौर पे आए थे। और भारत मात्रे आउट होने के बाद योगेश मात्रे ने क्या पारी खेली, लाजवाब। यानी कि तीनों के तीनों बल्लेबाज चल पड़े इस मैदान के अंदर और श्री कृष्ण नागझरी टीम को एक बड़ी जीत इस पहले मैच में उन्होंने दी है। तो नागझरी क्रिकेट संघ, दोन्ही क्रिकेट संघाचं आम्ही अभिनंदन, आमच्याशी जोडलेले आहेत इथे पेन हनुमान पाड्यातील प्रणय पाटील। प्रणय, आपण पेनवरून आलेले आहात, एकंदरीत कसं वाटतं आपल्याला या स्पर्धेबद्दल? मला चांगला वाटतं इथं मॅच बघायला। मी 4-5 वर्ष इथं मॅच बघतो, दरवर्षी इथं मॅच बघायला येतो। घोटचे मी म्हणजे समर्थक आहेत, पण इथे मॅच बघायला खूपच आनंद होतो। मिनी वानकडे इथं बोलतात, पण बरं वाटतं इथं मॅच बघायला। पण याही वर्षी मी आलो इथं मॅच बघायला, मला जरा मनाला बरं वाटलं, यंदा यायला भेटला। मी सध्या तर पेनमध्ये राहतो, यावर्षी यायला मग 2-3 दिवस मॅच बघतो। पेनमध्ये कुठलीच टीम नाही इथं एंट्री भेटली, तर पेनमध्ये एंट्री असती तर मी ते नक्कीच बघायला आलो असतो। पण यंदा नाही एंट्री पेनमध्ये तुम्ही घेतली, तर मला लास्टच्या दिवशी मी आलो बघायला। आज ना उद्या बोली येईल बघेल, तरी मी आलो इथं मॅच बघायला। गडगे साहेब तुमचं पण धन्यवाद मानतो मला इथं माहिती दिल्याबद्दल।
नमस्कार, आभार आहे तुमचं. क्या बात है, पेन से प्रणय पुढल्या वर्षी